अखिल भारतीय किसान सभा की ओर से त्र्यंबकेश्वर के गजानन महाराज चौक पर किसानों की विभिन्न मांगों को लेकर रास्ता रोको आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान किसानों ने भूमि अधिकार, पानी की समस्या, शिक्षा, राशन कार्ड और मतदान कार्ड जैसी मूलभूत सुविधाएं किसानों को तुरंत देने की मांग की। इस अवसर पर इरफान शेख ने किसानों की समस्याओं को लेकर अपनी बात रखी। तहसीलदार गणेश जाधव ने मौके पर पहुंचकर किसानों को उचित कार्रवाई का आश्वासन दिया और कहा कि मैं जनता का सेवक हूं, मालिक जनता ही है। आंदोलन के दौरान पुलिस निरीक्षक महेश कुलकर्णी अपनी टीम के साथ मौजूद रहे और स्थिति पर नजर रखी। त्र्यंबकेश्वर से दीपक भंगाले की रिपोर्ट। त्या कार्यकर्त्यांना सांगा, आम्ही पार्टी म्हणून काम करणार नाही। जे विकास काम आहेत, तुम्ही जे आम्हाला मिळवून देणार आहेत, सगळ्यांचं काम आम्ही करतो। याच्यात जे पण आलेत सर्व पक्षी आहेत का नाही? इथं काय एक पक्षाचं कोणी असं नाही आहे। आणि त्यामुळे सर्व तालुक्याचं काम जर एकदाच तुम्ही केलं तर विषय संपतो। म्हाताऱ्यांचं स्क्रीनिंग जर केलं, त्याच्याकडे जर वयाचा दाखला चुकतो आधार कार्डमुळे, आधार कार्डवर घेतात ना, तर आधार कार्डवर 70 वर्षाला कोणी 53 लिहिलंय, तर 53 वालेला कधी 70 पण लिहिलंय, असं पण झालंय का नाही? मग आधार कार्ड हा क्रायटेरिया न लावता ज्या लोकांचं आपल्याला वाटतंय का याचं वय भरण्यासारखं आहे, सिव्हिल कडून एक माणूस घेतला, अधीक्षक इथं आहे, हर्सुलला आहेत, यांच्याकडे जर आपण ते लोक पाठवले त्यांचं सर्टिफिकेट जर घेतलं तर अधीक्षक काय असतो तो आरोग्याचा काय म्हणतात त्याला, हर्सुलचे आरएचचे अधिकारी आहेत, ते अधीक्षक दर्जाचे आहेत, इथले पण अधीक्षक दर्जाचे आहेत। आपण एक दिवस जर त्यांच्याकडून ठरवून घेतला तर मंगळवारी या का शनिवारी या का 15 दिवसातून एकदा या किंवा महिन्यातून एक तारीख जरी दिली तर सगळे म्हातारे तिथं जातील, त्यांच्या वयाचं ते टेस्ट करतील, पाहतील, अंदाज यांचं वय बरोबर आहे, त्यांचं सर्टिफिकेट आलं तर आपण त्याला एक्सेप्ट करायला पाहिजे, त्याला स्वीकारायला पाहिजे। हे बरोबर आहे का नाही? आणि जर असं पण आपण केलं नाही, आधार कार्डच घ्या, आधार कार्ड तुमचं कुठून आलंय, कोणी दिलंय, ते काय वरतीहून आलंय काय? बनवणाराची मिस्टेक होऊ शकते, लिहिण्यात मिस्टेक होऊ शकते, टाईप मध्ये मिस्टेक होऊ शकते, सांगणारा पण चुकू शकतो, लोकांचे जन्मतारखा पण नाही आहेत, बहुतेक म्हातारे लोक तर त्यांचं रेकॉर्डच नाही, शिकलेलेच नाही। आणि त्यामुळं सोल्युशन काढायचं साहेब, तुम्ही एक पाय पुढे याल तर आम्ही 10 पाय पुढे येऊ, पण तुम्ही जर एक पाय मागे जाल तर आम्ही 50 पाय पुढे मागे जाऊ। येडा आहे तू, पुढे नाही येणार आपण, एवढी भिकारी नाही आपण। आणि त्यामुळं आपण सर्वांनी समन्वयाने करावं अशी मला वाटतंय। जे कार्ड धारक ज्यांचे नवीन कार्ड काढायचे आहेत त्यांची अडचण काय आहे का, त्यांच्या कुटुंबातून ते वेगळे निघालेत, आणि वेगळे निघाल्यामुळं त्या लोकांना आपण कार्ड जर द्यायचं ठरलं तर त्याचं खरोखर वेगळं घर आहे का नाही तपासायला पाहिजे। भाड्याने राहत असेल तर आपल्या एसआयला सांगून ते चेक केलं पाहिजे। इन्स्पेक्टरने दाखला दिला का त्याचं वेगळं कुटुंब होऊन जात आहे। जुन्या कुटुंबात जर नाव असेल तर त्याला कमी करायला लावा, नसेल नाव तर विषय संपला। उत्पन्नाचा साहेब विषय आहे। आता जनता तुम्हाला दिसते कशी आहे, एखाद्याला 2 एकर कोरडवाहू शेती आहे, जर 10-15 हजाराचं उत्पन्न नाही, त्याचं उत्पन्न काय हरकत आहे त्याला कमी द्यायला? त्याला त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे 40 हजाराच्या आत नाही, 4 लाख, हुकुमशाही नाही करेंगे, चालणार नाही। जे खरोखर पाहायला पाहिजे, माझ्यासारखं आहे देऊच नका ना, इन्कम टॅक्स पेअर आहे देऊ नका, गव्हर्नमेंट सर्वंट आहे द्यायलाच नको, पण ज्या माणसाला खरोखर गरिबी आहे तुम्ही जाऊन पंचनामा केला, त्याचं घर पाहिलं, त्याचा अवतार पाहिला, लक्षात येत आहे, हे बरोबर आहे का नाही? पण तलाट्यांना काय होतंय, वरून दट्टे नाही आणि खाली त्यांना काम करायचं नाही, नाही देणार, आणि नाही दिला का म्हातारा बिचारा अटकलं। सगळे मार्ग सरकार इतकं काय असं नाही, सरकार बरोबर आहे, प्रशासनामुळे ती अडचण येते। सरकारने काही ना काही मार्ग दिला, मुख्यमंत्र्यांना मागच्या वेळेस सांगितलं आम्ही, हेच होते तेव्हा पण फडणवीस, त्यांना सांगितलं, म्हटलं हा जो प्रकार आहे का यांचा रेकॉर्ड काही नाही, त्यांचं काय ते म्हणतात IRDP नंबर पण नाही। अरे म्हणे ऑफ दी रेकॉर्ड तुम्हाला कळत नाही का? कळलं त्याचा अर्थ काय? त्याचं खरोखर पहा, खरी परिस्थिती असेल टाका म्हणे त्याच्यात, पण ते वरच्यांना कळतंय, खालच्यांना वळत नाही। आणि म्हणून आता आमचं म्हणणं होतं त्यात सुधारणा करा, ते म्हणे आपण जर सुधारणा केली तर आमच्याकडे द्यायला पैसा नाही, यांनाच कमी पडतंय ना, आपल्याला कुठून मिळेल? आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता लक्षात घ्यायचं का जे पण आता प्रश्न मांडले, रेशन कार्ड झाला, तुमचा धान्याचा विषय आहे। सगळ्यात पहिले तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपलं जे आंदोलन चालू आहे, आत्ताच आपले इरफान भाईंनी बरेच मुद्दे मागितले आणि आमच्या प्रति खूप जास्त नाराजी व्यक्त केलेली आहे। साहजिक आहे इरफान भाई, आपण नाराजी व्यक्त केली, परंतु सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये माझ्या घरामध्ये स्वतःचे कॅन्सर पेशंट असल्याने मला तिकडे घरी जावं लागलं, त्याच्यामुळे मला उशिरा आपल्या
आंदोलनाला सामोरं जाता आलं. बहुतांश विषय तहसीलदार किंवा तहसील कार्यालयाशी संबंधित आहे असं आपण सांगितलं. तुम्ही सांगितलं की एक पाऊल आपण पुढे या, तर मी आपल्या साक्षीने सांगतो 1 नाही 10 पावलं पुढे यायला आम्ही तयार आहेत. इथून पुढे आमचं कार्यालयाने मी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांच्या सोबत असेल. जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या प्रत्येक वेळेला आम्ही हर्सूलला स्वतः येऊ, ठाण्यापडाला येऊ, आमच्या कार्यालयाचे दिवस तिथे फिक्स करून देऊ. तुम्हाला त्र्यंबकला यायची गरज पडणार नाही. आमच्या कार्यालयाशी संबंधित कोणतेही विषय असू द्या, एकाही आदिवासी माणसाची पिळवणूक होणार नाही झाली तर मी माझा नंबर देतो, मला थेट फोन करायचा, अर्ध्या रात्री मी तुमच्यासोबत असेल. मी स्वतः गरीब माणसाच्या शेतकरी कुटुंबातच जन्माला आलो आहे, पण माझी आणि तुमची भेट थोडीशी मागे पुढे झाली. आम्ही सुद्धा मार्क्स साहेबांचाच अभ्यास केला आहे, आमच्याही डोक्यात मार्क्सच आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळेच मला आज खरं तर वाईट वाटलं जे आपण नाही तशी आपली प्रतिमा आदिवासी बांधवांमध्ये आणि आमच्या आया भगिनींच्या मनामध्ये गेलेली आहे. त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांनी अधिकारी आपल्या अंगावर थोपवला. इरफान भाई आम्ही अधिकारी नाही, आम्ही सेवक आहे आणि आम्ही सेवक म्हणूनच तुमचं काम करू, नोकर म्हणूनच तुमचं काम करू. तुम्हीच मालक आहे, जनताच मालक आहे, जनताच मालक राहणार. हे पण आम्हाला मान्य आहे की आमच्या अगोदरच्या काही लोकांनी, काही कर्मचाऱ्यांनी, जसं यांनी सांगितलं आता की फाईली काही आपल्या गहाळ झाल्या, काही कागद गहाळ झाले, आपल्या लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांमुळे त्रास होतो. पण इथून पुढे तसं कधीही होणार नाही ही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने इथे आज ग्वाही देतो. कोणताही कागद हरवणार नाही, कोणाचंही काम आमच्या कार्यालयात थांबणार नाही. आलेल्या माणसामध्ये सगळ्यात पहिले गरिबांचं आणि आदिवासी समाजाच्या लोकांचं काम होईल, बाकीच्याचं काम नंतर होईल. श्रीमंताचं काम नंतर करू, पहिले आपलं काम करू. त्याच्यानंतर आता आपल्याला कलेक्टर साहेबांनी खरोखर प्रत्येक ठिकाणी तलाठी दिलेले आहेत. प्रत्येक तलाठी आपल्याला गावात येतील, जे तलाठी गावात येणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. तिथे कोणालाही दया माया दाखवणार नाही. मला या ठिकाणी येऊन 2 महिने झालेले आहेत. त्र्यंबक तालुका आम्हाला समजायच्या आत आमच्या पाठीमागे नगर परिषदेची निवडणूक, त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणूक, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा, अशा ह्या गोष्टींमुळे माझा आणि तुमचा भेट होऊ शकली नाही. मला हर्सूलला तरी हर्सूलला माझे 2 चक्कर झाल्या. एकदा अतिवृष्टी झाली तेव्हा सुद्धा मी एकदा येऊन गेलो. पण नक्कीच आमच्या तुमच्यामध्ये थोडासा एक अंतर निर्माण झालं. पण एक तुम्हाला सांगतो की यापुढे तुम्हीच पुढच्या भाषणात म्हणणार की नाशिक जिल्ह्यात सगळ्यात चांगलं सहकार्य कोणाचं आहे तर ते त्र्यंबकेश्वर तालुक्याचा आहे. आणि हा तालुका इरफान भाई आदिवासी समाजाला सगळ्यात पुढे 1 नाही 10 पाऊल पुढे येऊन काम करणारा तालुका असेल. आमचं कार्यालय सुद्धा 10 पाऊल पुढे येऊन काम करणार असेल. आमच्या कार्यालयाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी जर आपल्या कामामध्ये अडथळा आणला तर समजायचं त्या कर्मचाऱ्याचा आमच्या तालुक्यातला तो शेवटचा दिवस असेल. त्याला अजिबात तिथं दया माया सापडणार नाही. तुमचे जेवढेही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये इरफान भाईंनी किंवा आपल्या कुठल्याही व्यक्तींनी एक समिती स्थापन करून आमच्याकडे यावं. प्रत्येक विषयाचं आम्ही एक टाईमलाईन ठरवून की ह्या दिवसापर्यंत हे काम होईल. ते BDO साहेबाचं असेल, भूमी अभिलेखचं असेल, मोजणी ऑफिस, डॉक्टर कोणाचे असू दे, ST महामंडळ, आम्ही तालुक्याचे पालक अधिकारी म्हणून त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ. ते जर काम करत नसतील तर आमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा त्यांची तक्रार घेऊन जाऊ. पण इथून पुढे असं होणार नाही की आमचं कार्यालय किंवा इतर डिपार्टमेंटचं काम होणार नाही आणि आम्ही शांत बसलोय, असं अजिबात होणार नाही. माझी आणि आपली आज खऱ्या अर्थाने ही पहिलीच भेट आहे. मी तुमच्यासोबत इथं बसायला तयार आहे, तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे. आम्हाला अजिबात इरफान भाई सावलीमध्ये बसायचे आम्हाला सुद्धा असे हौस नाही किंवा सावलीत बसणारे आम्ही पण माणसं नाही आहेत. परंतु काही अडचणीमुळे आमचा तुमचा संवादच नाही झाला, त्याच्यामुळे हा रोष तयार झाला. त्याच्यासाठी मी आज सगळ्याच्या समोर आमच्या सर्व आदिवासी माय भगिनींची माफी मागतो. आणि इथून पुढे हा तहसीलदार तुमच्यासाठी कुठेही यायला तयार आहे हे मी आज सगळ्यांच्या साक्षीने, आमच्या राज्यघटनेच्या साक्षीने तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपले सगळे कामं मार्गी लावण्यासाठी 1 नाही 10 पावलं पुढे येऊन आम्ही काम करू, रात्रंदिवस काम करू, पण आपले सगळे प्रश्न मार्गी लावू. धन्यवाद. लाल बावटा जिंदाबाद. पण माझा एक मुद्दा शिरसगाव, हर्सूल शिरसगाव तिथला तलाठी आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला तलाठी दुसरं बदलून पाहिजे. ठीक आहे, एक काम करा ना, कुठले वैयक्तिक विषय जे आहेत ना ऑफिस काय असतील, जेव्हा आपल्याला मीटिंग मध्ये यायचं आहे तेव्हा आपण तेव्हा देऊच ना. पण मीटिंग घ्यायचं साहेब तुम्ही त्याच्यावर कन्क्लुजन मध्ये काय सांगितलं नाही. तारीख सांगा, आम्ही त्या तारखेला तर एक आपण तारीख मग नंतर घेऊया, कारण आता आपलं किती दिवस हे चालेल आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. आता
अरे भाऊ सगळेच विषय घेऊ, तुम्ही सगळे मांडा. 200 विषय घ्या ना, 200 मिनिट जातील, 400 मिनिट जातील, एक दिवस मीटिंग मध्ये होईल चर्चा. हा, तर आता सगळे विषय आपल्याला घेण्यात काही अर्थ नाही. आता आपण, मला असं वाटतंय पुढं आपण जायला पाहिजे, कारण उद्याला आपल्याला अजून प्रवास करावा लागेल. परवाला आपल्याला कलेक्टर साहेबांसमोर काय चर्चा होईल त्याच्यावर डिपेंड राहील. शासनाने जर काही मध्ये आपल्याला बऱ्यापैकी काही हे केलं तर आज किती तारीख 23, तर आज मुख्यमंत्री बहुतेक येणार आहेत किंवा आले असतील, मला माहीत नाही. त्यांचं काय चर्चा होते, काय त्यांची पॉलिसी ठरल, त्याच्यानुसार आपली पॉलिसी ठरल, बरोबर. तर इथं काय बोलायचा विषय नाही. पुढच्या मार्गाला आपल्याला लावावं लागेल. म्हातारी बिचारी बसली ती तिला जायचं आहे, तर आपण सगळे लाईनला लागायचं, पण शिस्तीप्रमाणे जायला पाहिजे आणि शिस्तीप्रमाणेच आपण इथून निघायचं. ही गाडी जशी पुढे जाईल ह्याच्या मागं जे जे आहेत ते, आता गाव बिव जसं तुमची लाईन होती ती नाही, पण 1 2 2 2 2 तसेच जायला पाहिजे, कारण आता अंधार होईल. आणि अर्धा तास जर इथं आपण थांबलो का अजून आपली इथंच थांबायची अडचणी, आणि इथं थांबणं आता काही योग्य नाही. तर मला वाटतं आपण स्थगित करायचं का, बरोबर ना. चलो मग आता इथं जे तहसीलदार साहेब लेट आले, काय आले, ठीक आहे. आधी आपण भांडायलो पण आता सौंडायलो, बरोबर ना. ओके, तर आता जे झालं गेलं ते गेलं.